गोष्टीचे नाव उंदराची टोपी. एक होता उंदीर मामा. तो वाटेने चालला होता. वाटेत त्याला एक फडकी मिळाली. ते फडके घेऊन तो धोब्याकडे गेला व धोब्याला म्हणाला, धोबी दादा, माझे फडके धुवून दे मला. धोब्याने त्याचे फडके घेतले व त्याला धुवून दिले. ते फडके घेऊन तो गेला शिंप्याकडे व शिंप्याला म्हणाला, शिंपी दादा, मला एक टोपी शिवून दे व त्याला छान गोंडेही लाव. शिंप्याने त्याला छान टोपी शिवून दिली व त्याला गोंडेही लावले. ती टोपी उंदराने डोक्यावर घातली व एक ढोलकी घेतली. ते ढोलके घेऊन तो गाणे गाऊ लागला. म्हणू लागला, राजाच्या टोपीपेक्षा माझी टोपी भारी, ढुमढुम ढुमक, ढुमढुम ढुमक. हे राजाने ऐकले व त्याला खूप राग आला. त्याने शिपायांना सांगितले, जा रे आणि त्या उंदराला पकडून आणा. शिपाई गेले व त्या उंदराला पकडून घेऊन आले. त्यांनी उंदराची टोपी काढून राजाकडे दिली. राजाने ती टोपी घातली. तेव्हा उंदीर म्हणाला, राजा भिकारी, माझी टोपी घातली. हे ऐकून राजाला आणखीनच राग आला व त्याने त्याची टोपी काढून फेकून दिली. उंदराने ती टोपी घेतली व आपल्या डोक्यावर घातली व म्हणाला, राजा मला भ्याला, माझी टोपी दिली मला. व ती टोपी डोक्यावर घालून तो जंगलात निघून गेला. तात्पर्य: या कथेतून आपल्याला शिकायला मिळते की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ.